मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जेव्हा दाढी ओढली होती, म्हणजे नेमकं मित्रांनो काय झालं होतं? शाहिस्तेखानाच्या धाडसपूर्ण हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला अजून एक पूर्ण मोठा झटका दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणतः मित्रांनो 6 जानेवारी ते 10 जानेवारी इसवी सन 1664 रोजी सुरत जे शहर होतं मित्रांनो, ते सलग 5 दिवस लुटलं होतं आणि भरपूर अशी संपत्ती मिळवली होती. या शहरामुळे मोगल साम्राज्याला भरपूर असा आर्थिक फायदा मिळत होता. दरवर्षी सुरत या शहरामुळे मोगल साम्राज्याला जाकातीमुळे दरवर्षी त्यांच्या खजिन्यात 12 लाख रुपये मिळत होते. सुरत लुटीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या होलकार्ड इव्हर्सनने त्याचे वर्णन डच भाषेत नोंदवले आहे. सुरत या शहराला मित्रांनो मोगल बादशाची दाढी असं संबोधलं जाईल, कारण साम्राज्याची शान आणि श्रीमंतीचं प्रतीक असं ते शहर होतं. सुरत हे शहर लुटून निघताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, औरंगजेबाची दाढी खेचण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. म्हणजेच मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची दाढी ओढली याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या इज्जतीचा धक्का उडवून दिला. बाकी मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.